कबीर वेद मेरा भेद है, मैं ना वेदन के माही, जोन वेद से मैं मिलू यह वेद जानते नाही. या वाणीचे रचते म्हणजे दुसरे तिसरे कोणी नव्हे तर साक्षात परमेश्वर कबीर साहेबजी आणि त्यांचीच परंपरा अखंडपणे पुढे चालणारे जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या सतलोक आश्रम ढवळपुरीमध्ये आज एसएनएसची टीम येऊन पोचलेली आहेत. आज कबीर साहेबांचा 508वा महानिर्वाण दिवस या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरा होत आहेत. तर या समागमाचा प्रत्यक्ष आपण साक्षीदार होऊयात आणि आज जाऊन बघूयात की समागम कशा पद्धतीने, कशा जोराशोरात आणि कशा जल्लोषात चालू आहे. तर या ठिकाणी जेव्हा वाहन ज्या आश्रमामध्ये एंट्री करते तर त्याचं कशा प्रकारे या ठिकाणी त्याची नोंद घेण्यात येते त्याचं आपण जाणून घेऊयात सेवेकरांकडनं. सर नमस्कार. नमस्कार सर. सर ही जी आपली जी सेवा चालू आहे ही कशा प्रकारे चालते? सर ही जी सेवा आहे एक सुचारू पद्धतीने आणि एक अलर्टपणे सेवा झाली. खूप मोठी जबाबदारी आहे सर सेवेची. इथं जे बाहेरची येणारी जी गाडी आहे बघत असो या आपल्या जगत भाई बहन असो, प्रत्येक गाडीची इथं एंट्री केली जाते, नोंद केली जाते आणि इन्क्वायरी केली जाते आणि त्याच प्रकारे जाताना सुद्धा त्यांची गाडी आउट केली जातं. मग हे रेकॉर्ड जे असे येणारी गाडी किती तारखेला आली, किती बघता आले, जाणाऱ्या किती तारीख गाडी आउट झाली आहे ही नोंद इथं असते. धन्यवाद साहेब. तर आपण बघू शकता की या ठिकाणी जे काही वाहनं येतात त्याला आश्रमामध्ये अशा प्रकारे एंट्री दिली जाते. सर्वप्रथम त्यांचं जे आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन होतं, त्यांची नोंद होते. या ठिकाणी त्यांचं नाव असो, त्यानंतर त्यांचा फोन नंबर असो, त्याचप्रमाणे त्या गाडीमध्ये त्या वाहनामध्ये किती जे सेवेकरी असो किंवा जे श्रद्धाळू आहेत त्यांची संख्या नोंदल्या जाते आणि त्यानंतर त्यांची पूर्ण डिटेल ते किती दिवस थांबणार आहे किंवा केवळ समागमासाठी आले का सेवेसाठी आले याचीसुद्धा या ठिकाणी माहिती चांगल्या प्रकारे घेण्यात येते. आणि त्यानंतर जेव्हा ते माघारी जातात ते त्यांचे डिटेल्स परत तपासल्या जातात आणि त्याच गाडीवर तीच व्यक्ती जाते आहे का याची खात्री केली जाते आणि नंतरच त्या गाडीचं एक्झिट दुसऱ्या गेटनी केलं जातं. तर आश्रमामध्ये एंट्री केल्यानंतर आपण बघू शकतात की या ठिकाणी संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल असे मोठे मोठे बॅनर्स लावलेले आहेत. बरेचसे असे मोठे बॅनर्स आहे आणि प्रत्येक बॅनर्सवर काही ना काही तत्त्वज्ञान म्हणा, काही वाणी या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहेत आपण बघू शकतात. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराज जे श्रद्धाळूंना जे नामदीक्षा देतात, जे काही मूलमंत्र देतात त्याचंसुद्धा सिंबॉलिक या ठिकाणी एक बॅनर लावलेला आहे आपण बघू शकतात. तर ह्या प्रकारे चोहीकडे या ठिकाणी असे बॅनर लावलेले आहेत आणि आपण बघू शकतात की माझ्या पाठीमागे आपण बघू शकतात मोठंसं असं एंट्री गेट बनवण्यात आलेलं आहे. ज्या एंट्री गेटमधून जे येणारे भाविक आहेत, श्रद्धाळू आहेत ते आश्रमामध्ये पूर्णपणे आतमध्ये एंट्री करू शकतात. काही भाविक हे आपल्या प्रत्यक्ष व्हेकलनी येतात, आपल्या स्वतःच्या व्हेकलनी येतात, तर काही जे आश्रमाच्या बसमधून येतात. तर अशा प्रकारे जे काही श्रद्धाळू या ठिकाणी येतात त्यांच्यासाठी असे मोठे असे गेट बनवलेले आहेत आणि त्याच्यावर अशी सजावट केलेली आहे आपण बघू शकतात आणि सुंदर असे या ठिकाणी पोस्टरसुद्धा लावलेले आहेत आणि मनाला असं मोहक वाटतं या ठिकाणी आल्यानंतर आणि असं आतमध्ये जाऊन बघण्याची उत्सुकता प्रत्येक व्यक्तीला वाटते, आपल्याला सुद्धा वाटते आहेत. तर चला आपण आतमध्ये जाऊयात आणि समागमाची पूर्ण परिस्थिती आपण बघूयात. दर्शकांनो, आता आपण बघू शकतात की या ठिकाणी जी संगत आहे, जे श्रद्धाळू आहेत या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतात की त्यांच्या येण्याच्या व्यवस्थेसाठी या ठिकाणी आश्रमातर्फे बसेसची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतात की मोठ्या संख्येने जे श्रद्धाळू या ठिकाणी आता या समागमासाठी उपस्थित होत आहेत. आजचा दिवस हा विशेष दिवस आहे. आज संत कबीर साहेबांचा 508वा निर्वाण दिवस या ढवळपुरी आश्रममध्ये साजरा होणार आहे. त्याचं औचित्य म्हणून या ठिकाणी जे श्रद्धाळू आहेत या ठिकाणी या समागमासाठी येत आहेत. आपण बघू शकतात की मोठ्या संख्येने या ठिकाणी समागमासाठी जे श्रद्धाळू येत आहेत. दर्शकांनो, आता आपण पार्किंग स्थळावर आहोत. आपण बघू शकतात की या ठिकाणी पार्किंगची मोठी व्यवस्था या ठिकाणी आश्रमातर्फे करण्यात आलेली आहेत. आपण बघू शकतात की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी 4 व्हीलर्स या ठिकाणी पार्क आपल्याला दिसत आहेत. तर या ठिकाणी आश्रमचे काही सेवेकरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांना विचारूयात की पार्किंगची व्यवस्था कशी चालू आहे. सर नमस्कार. सर साहेब. सर आपलं नाव? यश दास. सर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आपण कशी बघत आहात? पार्किंगची व्यवस्था गाडी येते तिथून आणि तिथे आम्ही व्हेरिफिकेशन करतो की किती लोक आहे, किती आहे, कुठून आले आहे, ते त्यांच्या गाडीचा नंबर काय आहे. नंतर ते लोक आत येतात आणि इथे आम्ही तिथे हे करतो, त्यांना दिशा देतो की इथे गाडी पार्किंग करा. ज्या ठिकाणी काही एखादी मोकळी जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही ती गाडी व्यवस्थित पार्क करून घेता? तिथे आम्ही पार्क करतो की जिथे वॅकन्सी आहे का जागा, तर तिथे आम्ही पार्क करतो ते कार. साधारणतः किती सेवेकरी या सेवेसाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत? 50 लोक आहे आम्ही, पूर्ण टीम.
तिथे, तर ते आम्ही पुन्हा सेवा करावं 50 लोक. आणि माघारी जेव्हा ती गाडी जाते तर ते तुम्ही कसं मेक शुअर करतात की जो गाडी जाते ती तीच व्यक्ती घेऊन जात आहे? त्यांचं जे लिहिलं राहते तिथे पार्किंगमध्ये, तर ते रेकॉर्ड राहते आमच्याकडे आणि तोच आम्ही बघतो की ते गाडी आहे का आणि ते नंबर आहे का, तर त्या नंबरवरून आम्ही त्याला मग एक्झिट आम्ही देतो. दर्शकांनो, आपण बघू शकतात की या ठिकाणी बसची सुद्धा व्यवस्था आश्रमातर्फे करण्यात आलेली आहेत. आपण बघू शकतात की बसमध्ये जे श्रद्धाळू आहेत, जे प्रवासी आहेत, अतिशय सुखरूप पद्धतीने या ठिकाणी आश्रमात आणले जातात. आपण बघू शकतात आणि ही पूर्ण जी सेवा आहे ही पूर्णपणे निःशुल्क आहे. आपण बघू शकतात की कशा प्रकारे या ठिकाणी या बसमधून जे श्रद्धाळू आहे या समागमासाठी येत असतात. तर या ठिकाणी जे बसमधून प्रत्यक्ष जे प्रवासी आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि त्यांना विचारूयात की त्यांचा अनुभव कसा आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव? अजय लटारी लोंढे, सर आपण कुठून आलात? चंद्रपूर जिल्हा, बल्लारपूर. सर ही जी आश्रमातर्फे सुविधा आहे ती त्याच्याबद्दल आपलं काय सांगणं आहे? सुविधा फ्री आहे, बसचं फ्री आहे. नामदान सेंटरवर गेलं तर आपण नामदीक्षा घेतो ते पण फ्री आहे. निःशुल्क भंडारा आहे. ही बस कुठून आलीत? अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवरून आली. रेल्वे स्टेशनपासून डायरेक्ट आश्रमापर्यंत फ्री आहे, पैसे वगैरे नाही घेतले, कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही काही नाही, चार्जेस वगैरे काही नाही. आणि बसचा प्रवास कसा वाटला आपल्याला? छान आहे, बसायला जागा वगैरे सगळं व्यवस्थित मिळालं आणि छान आहे. एका कुटुंबातून आपण किती जण आलात? 4 जण, मुलगा मुलगी, आम्ही सगळे जुळून आहोत ह्या मार्गात. जे वयोवृद्ध आहेत त्यांना बसण्यासाठी जागा मिळते का? मिळते 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 त्यांना बसू देतो आम्ही उभे राहतो. जे जास्त वृद्ध राहिले त्यांना बसू देतो आणि आम्ही उभे होऊन जातो. म्हणजे वयोवृद्धाची काळजी व्यवस्थित घे. घ्यायला लागतं, कारण मार्गातच सांगितलं आम्हाला. तर दर्शकांनो, आपण बघू शकतात की या ठिकाणी आश्रमातर्फे किती चांगली सुविधा या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहेत आणि पूर्णपणे सुविधा ही निःशुल्क आहेत. आपण बघू शकतात की जे प्रवासी आहेत, खास करून जे महिला प्रवासी आहेत किंवा जे वयोवृद्ध आहेत, जे रुग्ण आहेत, जे आजारी आहेत, त्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिलं जातं आणि त्यांना बसण्यासाठी जागा दिली जाते. आणि हा एक मोठा म्हणजे एक मानवतेचा एक संदेश या ठिकाणी संत रामपालजी महाराजांच्या अनुयायाकडून दिसून येतो. दर्शकांनो, आपण बघू शकतात की या ठिकाणी प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारामध्ये जे काही जी संगत आहे, जे श्रद्धाळू आहेत ते कशा प्रकारे एंट्री करतात. आणि आपण बघू शकतात की या ठिकाणी काही संत रामपालजी महाराजांचे सेवेकरी आहेत, हे त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत आणि त्यांच्या गळ्यामध्ये एक असं आयडेंटिटी कार्ड आहे आणि त्याच्यावर गाईड हा सेवा हे लिहिलेलं आहे. तर हे काय सेवा देत आहेत आणि कशा प्रकारे त्यांचं स्वागत करतात हे आपण जाणून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? दत्तूदास. सर आपण कुठल्या प्रकारची सेवा या ठिकाणी बघत आहात? आम्ही इथं गाईड सेवा करतोय. गाईडची सेवा कशी कार्यान्वित होते? म्हणजे जे श्रद्धाळू आश्रमला येतात त्यांना आम्ही, जे जगतवाले आहेत, संत रामपालजी शिष्य नाही ते, त्यांना आम्ही गाईड सेवा करतोय. तर इथून जे संत रामपालजी महाराजांचे जे पोस्टर लावलेले आहेत, जे आपल्या सतग्रंथांच्या आधारावर आहेत, त्याची ओळख आम्ही त्यांना इथून गाईड करत जातोय, त्यांना सांगत जातोय. आणि प्रदर्शनी पण आहे, रक्तदान शिबिर पण आहे, तिथं पण आम्ही त्यांना घेऊन जाणार, तिथली पण माहिती देणार. आणि भंडाराची व्यवस्था आहे ती पण आम्ही त्यांना तिथं पण घेऊन जाणार. तिथला जो प्रसाद आहे, परमात्माचा जो प्रसाद आहे, त्याचा पण लाभ त्यांना तिथं घ्यायचा ते सांगणार आम्ही तिथं जाऊन. म्हणजे संपूर्ण आश्रम तुम्ही त्यांना दाखवतात? हो, पूर्ण आश्रम दाखवणार. आणि आश्रममध्ये काय काय गतिविधी चालू आहेत, काय काय पूजापाठ चालू आहे, हे सगळं आपण दाखवतो? सर्व दाखवणार. तर दर्शकांनो, बघितलं की या ठिकाणी किती छान अशी संकल्पना संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये राबवली जात आहेत. या ठिकाणी जे सेवेकरी आहेत अतिशय चांगल्या मनाने आणि जे येणारे भाविकांचं स्वागत करतात आणि त्यांना सहकार्य करतात, त्यांना गाईडची सेवा देतात, या ठिकाणाहून त्यांना घेऊन जातात आणि आश्रमातला प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांना दाखवतात. ज्या ठिकाणी संत रामपालजी महाराजांचा हा समागम चालू आहे, त्याचप्रमाणे जे काही पूजाविधी चालू आहे, जे पाठपठण चालू आहे, त्याचप्रमाणे काही प्रदर्शनी आहे, रक्तदान शिबिर आहेत आणि संत रामपालजी महाराजांच्या कार्याबद्दल जे काही पोस्टर लावलेले आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती ॲज अ गाईड म्हणून ते ही सेवा या ठिकाणी देत आहेत. आश्रमामध्ये प्रवेश केल्याच आपण बघू शकतात की या ठिकाणी असं मोठंसं असं जुताघर बनवण्यात आलेलं आहेत. जे काही भाविक, जे काही श्रद्धाळू या ठिकाणी येतात, त्यांचे जे पादत्राणे आहेत, जे चप्पल आहेत, बूट असो, हेल्मेट असो, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या या ठिकाणी सांभाळून ठेवल्या जातात. आपण बघू शकतात की या ठिकाणी मोठ्या मोठ्या अशा रॅक्स लावलेल्या आहेत आणि त्याच्यावर पिशव्या टांगलेल्या आहेत. आपण बघू शकता की ज्या पिशव्यामध्ये जे श्रद्धाळू येतात त्यांचे जे बूट आहे, चप्पल आहेत, त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवण्यात येतात आणि हे सगळे जे सिस्टम आहे, हे टोकन सिस्टम या पद्धतीने या ठिकाणी सांभाळण्यात येत आहेत. आपण बघू शकतात की कशा प्रकारे या ठिकाणी संत रामपालजी महाराजांचे जे शिष्य आहे, जे अनुयायी आहेत, या सेवेमध्ये मग्न आपल्याला दिसत आहेत.
दर्शकांना आपण बघू शकतात की या ठिकाणी प्रसादाची सेवा चालवली आहे. हलवाराम प्रसाद या ठिकाणी वितरित होत आहेत. बघू शकतात की जे सेवेकरी आहेत त्याचप्रमाणे जे श्रद्धाळू आहेत किती श्रद्धेने या प्रसादाचं ग्रहण करत आहेत. आपण बघू शकतात हे या प्रसादाचं एक अनन्य साधारण असं महत्त्व आहे. हा जो प्रसाद आहे हा पवित्र झालेला आहे. या समागमामध्ये जी वाणी आहे, जी गरीबदाजी महाराजांची वाणी आहे, त्या वाणीच्या ज्या मंत्राने आणि जे काही पाठ पठण चालू आहे त्याने हा पूर्णपणे जो प्रसाद आहे हा पवित्र झालेला आहे. आणि या प्रसादाचं जेव्हा आपण ग्रहण करतो तर आपल्यामधले जे काही वाईट गोष्टी असतील, जे काही आपल्याला काही शारीरिक व्याधी असू द्या किंवा जे काही चुकीच्या गोष्टी असू द्या त्या पूर्णपणे बऱ्या होण्याची शाश्वती या प्रसादामधून होत असते. आश्रमामध्ये जसं जसं आपण प्रवेश करतो तसं तसं आपल्याला एक एक गोष्ट आपल्याला नवीन अशी गोष्ट बघाव्यास मिळते. या ठिकाणी आपण बघू शकतात की या ठिकाणी एक प्रणाम स्थळ आहे. त्या ठिकाणी जे श्रद्धाळू येतात ते आपल्या गुरुजींच्या पुढे, आपल्या परमेश्वरापुढे नतमस्तक होत असतात. आणि खास विशेष याच्यामध्ये 2 पाठ केलेले आहेत. भक्तांसाठी वेगळं आहे आणि जे पुरुष वर्ग आहे त्यांच्यासाठी वेगळं आहे आणि जे महिला माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वेगळे या ठिकाणी प्रणामस्थळ बनवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण जर पुढे बघितलं तर आपल्याला एक पुस्तकालय दिसतं. त्या पुस्तकालयामध्ये आपण बघू शकतात की नाना प्रकारची जे संत रामपालजी महाराजांची जे काही लिटरेचर असू, त्याचप्रमाणे जे साहित्याची सामग्री आहेत हे मांडण्यात आलेली आहे, ठेवण्यात आलेली आहेत. जे श्रद्धाळू या ठिकाणी येतात त्यांना संत रामपालजी महाराजांचं ज्ञान सहजपणे अवगत व्हावं यासाठी या हेतूतनं या पुस्तकालयाची निर्मिती या ठिकाणी आश्रमामध्ये करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणात जे श्रद्धाळू आहेत या स्टॉलवर गर्दी केलेली आहे. आणि या ठिकाणी जसं एक मेळा, जसं पुस्तकालयाच्या समोर एक असा मेळा जसं बघावेस आपल्याला मिळत आहेत, त्याचप्रमाणे आपण बघू शकतात की जे आपण पुढे येतो तर त्याप्रमाणे आपण बघू शकतात की या ठिकाणी एक फर्स्ट एडची सुद्धा सुविधा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतात की जे काही येणारे जे श्रद्धाळू आहेत त्यांच्यासाठी जे प्राथमिक उपचार या ठिकाणी अतिशय मुफ्तमध्ये म्हणजे फुकट या ठिकाणी देण्यात येत आहेत. काही जे डॉक्टर जे सेवेकरी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी या सेवेमध्ये हजेरी लावलेली आहेत आणि त्यातून सुद्धा ते त्यांचं पुण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. आपण बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी जे गोळ्या औषधे म्हणा किंवा कोणाला मलमपट्टी करायची असेल किंवा कोणाला काही त्रास असेल तर या सगळ्या गोष्टींची काळजी या ठिकाणी आश्रमामध्ये जे काही व्यवस्था बघणारे आहेत त्यांच्याकडून ती घेण्यात येत आहेत. पुढे जसं आपण जातो त्याप्रमाणे आपण बघू शकतात की या ठिकाणी एक शंका समाधानाचं एक टेंट लावलेलं आहे. आपण बघू शकता की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी श्रद्धाळू गर्दी करत आहेत आणि हे या ज्ञानाचा आज उजागर होत आहे. या समागमाच्या माध्यमातून आपण बघू शकतात की जे भाविक आहे यांनी एक या ठिकाणी मेळा तयार केलेला आहे. अतिशय गर्दी या ठिकाणी झालेली आहे. प्रत्येकाला ज्ञानाची एक भूक लागलेली आहे. हे ज्ञान काय आहे, हे परमेश्वर काय सांगताय, संत रामपालजी महाराजांचं ज्ञान काय आहे हे समजून घेण्यासाठी प्रत्येकामध्ये एक तडफड चाललेली आहे. भूक त्यांच्यामध्ये एक जागृत झालेली आहे. आणि जे सेवेकरी बघू शकतात किती मोठ्या आनंदाने, उत्साहाने जे काही येणारे श्रद्धाळू आहे त्यांचे जे शंका असतील, समाधान असेल, ज्यांचे प्रश्न असतील त्या प्रश्नाचं म्हणजे उत्तर देण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाने समजून आणि त्यांच्या शंकाचे समाधान करण्यासाठी निरंतर प्रयत्न या ठिकाणी करत आहे. त्याचप्रमाणे आपण बघू शकतात की या ठिकाणी नामदानाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी आश्रमातर्फे करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतात की जे काही सेवेकरी आहेत त्याचप्रमाणे जे काही श्रद्धाळू आहेत जेव्हा ते या आश्रमामध्ये येतात आणि संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाचं त्यांना अवगत होतं, त्या ज्ञान ज्यांना त्यांना समजतं आणि त्यांना सुद्धा कुठेतरी वाटतं की आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी तर ते सुद्धा या ठिकाणी त्यांना मोफतमध्ये त्यांना संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा या ठिकाणी देण्याची सोय आश्रमातर्फे करण्यात आलेली आहे. दर्शकांनो आपण बघू शकतात की या ठिकाणी किती मोठ्या संख्येने भाविक आज या आश्रमामध्ये उपस्थित झालेले आहेत. या महासमागमाची ती शोभा वाढत आहेत. आपण बघू शकतात की प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी श्रद्धाळू मोठ्या आस्थेने, श्रद्धेने या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघू शकतात किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे श्रद्धाळू आलेले आहेत आणि या समागमाचा ते आनंद घेत आहेत. आपण बघू शकतात आपण जे श्रद्धाळू या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात की त्यांना या समागमाबद्दल त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे. सर नमस्कार. सर आपलं नाव? प्रकाश दास. सर कुठून आलात आपण? वाशिम जिल्हा, तालुका कारंजा. सर या महासमागमात आपण आलात तर आपल्याला कसं वाटतंय? समाधानी आहे, आम्ही नेहमी येतो. हो हो. काय काय सुविधा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाल्यात? सुविधा परमात्म्याच्या सगळ्या सुविधा असतात इथं. सगळं सात्विक जेवण असते, सगळं सात्विक. म्हणजे भंडारा तर असतोच नेहमीसाठीच. आणखीन काय काय तुमची व्यवस्था या ठिकाणी आश्रमात झाली? व्यवस्थेबद्दल बोला तर आम्ही त्यांचे भक्त, व्यवस्था पूर्णच राहतात, विनामूल्य सेवा राहतात, 1 रुपया खर्च नाही येत. म्हणजे राहण्याची, खाण्याची सगळी सोय व्यवस्था. काय काय सोयी आहेत? राहण्याची आहे,
भंडाऱ्याची पण आहे, 2 टाइम जेव्हा दूध घ्या, दही घ्या, जे असेल ते. इथं परमात्म्याचं कमी काही नसते, हे परमात्म्याच दरबार आहे. आणि काही बाथरूमची सुविधा आहे? सगळ्या सुविधा आहे, बाथरूम्स आहेच. हो हो, काही आंघोळीसाठी पाणी वगैरे, साबण आहे, भरपूर पाणी आहे. सगळं आणि झोपण्याची व्यवस्था कशी आहे? आहे ना, ते हॉलमध्ये सगळ्या गोष्टी असतात ना परमात्म्याच्या. हा. अंथरूण पांघरूण आहे का? तेच असतात. आपल्याकडे घरी दुलई नसते, एवढीच चांगली दुलई यावी बारीकीने पाहिलं त्याच्यातलं जे आहे ना, ते इथं सुविधा खूप राहतात चांगल्या. तर दर्शकांनो, बघितलं का आपण या ठिकाणी आश्रमातर्फे एक अतिशय छान सुविधा या ठिकाणी जे येणारे भाविक आहेत श्रद्धाळू त्यांना देण्यात येते. त्यांना झोपण्याची सुद्धा व्यवस्था आहे आणि पांघरण्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे बाथरूम आहे आणि जे मोठंसं असं पंडाल आहे, त्या पंडालमध्ये त्यांची राहण्याची झोपण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे. आपण आता सध्या किचनमध्ये आहोत आणि आज संत कबीर साहेबांचा 508वा निर्वाण दिवस आहे. त्यानिमित्त संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यामध्ये 3 दिवसीय महासमागमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतात, आपण आज किचनमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी हलवा प्रसादाची तयारी चालू आहे. आपण बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हलवा प्रसाद बनतो आहे. या हलवा प्रसादाचं विशेष काय आहे आणि हा कशा प्रकारे बनवला जात आहे हे सेवादार या ठिकाणी सेवेला लागलेले आहेत. तर आपल्यासोबत एक सेवादार जुडलेले आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर नमस्कार. सत साहेब सर आपलं नाव? मधुकर दास. सर आपण या ठिकाणी काय सेवा करत आहात? हलवारामची सेवा चालू आहे. असा 3 दिवस हलवा प्रसाद गावरान तुपातला रोज 3 दिवस बनवला जातो. सर मला एक आणखीन विचारायचं आहे की हा जो हलवारामचा जो प्रसाद या ठिकाणी तयार होत आहे त्याचं महत्त्व काय आहे? हा 3 दिवसीय जो पाठप्रकाशित आयोजित केलेला आहे, त्या पाठप्रकाशात हलवा प्रसादाचा भोग कबीर साहेबांना लावला जातो आणि त्या हलवा प्रसाद खाल्ल्याने अनेक प्रकारचे जे धार्मिक लाभ आहेत ते भक्तांना मिळतात आणि हा अत्यंत एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने याचा भोग अखंड पाठवाणीत लावला जातो. धन्यवाद सत साहेब. तर दर्शकांनो, आपण बघू शकतात की या ठिकाणी या हलवा प्रसादाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा जो प्रसाद आहे या ठिकाणी आज बनवण्यात येत आहे आणि ह्या प्रसादाचा भोग सर्वप्रथम कबीर साहेबांना लावण्यात येतो आणि त्या भोग लावल्यानंतर तो भोग जो प्रसाद आहे तो पवित्र होतो, शुद्ध होतो आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने तो पवित्र होतो आणि जो साधक प्रसाद जेव्हा ग्रहण करतो त्याला अनन्यसाधारण असं आध्यात्मिक लाभ त्यातून प्राप्त होतात. दर्शकांनो, आपण बघू शकतात की आता हा पूर्णपणे हलवा प्रसाद हा तयार झालेला आहे आणि बघा या ठिकाणी असं फुलांची रचना करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकता की ह्या हलवा प्रसादामध्ये किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देशी घी वापरण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतात की प्रत्येक जी पाकळी दिसते फुलासारखी, त्या प्रत्येक पाकळीतून भरभरून असं देशी घी बाहेर येत आहेत. यातून आपण अंदाजा लावू शकतो की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शुद्ध देशी घीचा वापर करण्यात आलेला आहे. दर्शकांना आपण बघू शकतात की या ठिकाणी आता हलवाराम प्रसाद पूर्णपणे तयार झालेला आहे आणि संत रामपालजी महाराजांचे बरेचसे अनुयायी या ठिकाणी हातामध्ये मोठमोठे असे पातेले आणि टब घेऊन आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तो हलवा प्रसाद आता या ठिकाणी टाकण्यात येत आहेत. आपण बघू शकता की किती मोठी प्रमाणात या ठिकाणी रांग लागलेली आहे. बरेचसे जे संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आता ते प्रसाद या ठिकाणी भोग लावण्यासाठी घेऊन जात आहेत. दर्शकांना आपण बघू शकतात की या ठिकाणी जे संत रामपालजी महाराजांचे सेवेकरी आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तो हलवारामचा जो प्रसाद आहे या ठिकाणी आता इथून दरबार साहेबमध्ये जाण्यास पूर्णपणे रेडी आहेत. आपण बघू शकतात की या ठिकाणी जो हलवा प्रसाद आहे हा जो मोठ्या पॉटमध्ये या भांड्यामध्ये ठेवला गेलेला आहे आणि त्याला एक स्वच्छ असं वस्त्र लावण्यात आलेलं आहे. यावरून आपण हे बघू शकता की या ठिकाणी भक्तिभाव, श्रद्धा आणि स्वच्छतेची किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काळजी घेण्यात येत आहेत. या प्रत्येक सेवेकरीच्या मुखावर एक आनंद दिसतो आहे, त्याचप्रमाणे एक श्रद्धाभाव त्यांच्या मुखातून झलकत आहेत. आपण बघू शकतात की किती मोठ्या संख्येने सेवेकरी या ठिकाणी सेवा देण्यासाठी उपस्थित आहेत आणि हा संपूर्ण जो प्रसाद आहे, हलवारामचा जो प्रसाद आहे हा आता दरबार साहेबमध्ये जाण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि थोड्याच वेळात केशव बंजारे ही वाणी वाजणार आहे आणि त्या वाणीबरोबरच हा प्रसाद इथून थेट किचनमधून तर थेट दरबार साहेबमध्ये जाणार आहे. तर या ठिकाणी संत रामपालजी महाराजांचे बरेचसे अनुयायी या ठिकाणी बसलेले दिसत आहेत आणि त्यांच्याकडे जो हलवा प्रसाद आहेत त्यांना घेऊन हे बसलेले आहेत आणि या ठिकाणी एक सेवेकरी आहेत, त्यांचे मुखिया वाटत आहेत. आपण त्यांच्याशी त्यांना विचारूयात. सर नमस्कार. नमस्कार. सर काय प्रोसेस आहे ही आपल्या? प्रोसेस अशी आहे की ही जी हलवा प्रसाद आहे ही
भोगवाणी जशी लागला तसे हे सर्व संघ जे प्रसाद घेऊन बसलेले आहेत हे सर्व घेऊन दरबार साहेबपर्यंत जातील. तिथं गेल्यानंतर मग तिथं दरबारमध्ये भोग लागेल. भोगल्यानंतर हे सर्व जितली बी संगत आहे त्यांना हलवा प्रसाद वितरण केला जाईल. तर आपण बघू शकतात की या ठिकाणी जे सेवेकरी बसलेले आहेत प्रसाद घेऊन संत गरीबदासजी महाराजांची आणि केशव बंजारा ही वाणी लागणार आहेत. त्या वाणीबरोबर हा प्रसाद पूर्णपणे या ठिकाणून किचनमधून तर थेट दरबार साहेबमध्ये जाणार आहेत आणि त्या ठिकाणी तिथे पवित्र त्यांच्या गुरुजींसमोर त्याचप्रमाणे संत कबीर साहेबांसमोर त्याचा भोग लागण्यात येणार आहे आणि भोग लागल्यानंतर सगळ्या संगतमध्ये हा प्रसाद वितरित होणार आहे. तर आपण बघू शकतात की या ठिकाणी बरेचसे असे सेवेकरी आहेत, त्याचप्रमाणे जे श्रद्धाळू आहेत यांनी लाईन लावलेली आहेत. या ठिकाणी एक कार्पेट आथरलेलं आहे आपण बघू शकतात. त्याचप्रमाणे एका साईडला जर बघितलं तर महिला या ठिकाणी लाईनीमध्ये उभ्या आहेत, मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी उभ्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता आहे आपण बघू शकतात. त्याचप्रमाणे या माझ्या उजव्या साईडला जर बघितलं तर बरेचसे जे आहेत जे पुरुष वर्ग आहेत, जे श्रद्धाळू जे पुरुष सेवेकरी आहेत किंवा जे अनुयायी आहेत, त्याचप्रमाणे जे श्रद्धाळू या ठिकाणी आलेले आहेत ते सुद्धा लाईन लावून शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी हा प्रसाद हलवा प्रसाद हा पूर्णपणे दरबार साहेबपर्यंत घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी त्याची आतुरतेने वाट बघत आहेत. आपण बघू शकतात की कशा प्रकारे मोठ्या श्रद्धेने आणि भावेने या ठिकाणी ते उभे आहेत आणि आपल्या या समागमाची ती शोभा वाढवत आहेत. दर्शकांनो आपण बघू शकतात की या ठिकाणी आता हलवा प्रसाद हा दरबार साहेबमध्ये आलेला आहे. आपण बघू शकता की किती जी मोठे सेवेकरी आहेत ते सेवेकरी आहेत मोठ्या श्रद्धेने हलवा प्रसाद या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी मोठे असे हे टेबल सजवण्यात आलेले आहेत पांढऱ्या वस्त्रांनी. त्याच्यावर हा हलवा प्रसाद हा ठेवण्यात येत आहेत. या ठेवण्यात आल्यानंतर या ठिकाणी तो हा हलवा प्रसादाची कबीर साहेबांना भोग लावण्यात येणार आहे आणि त्यानंतर हा पूर्णपणे जे श्रद्धाळू जे संगत आलेली आहेत जे श्रद्धाळू आलेले आहेत त्यांच्यामध्ये हा पूर्णपणे भक्तिभावाने वितरित केला जाणार आहे. दर्शकांनो आपण बघू शकतात की या ठिकाणी जी भंडाऱ्याची पूर्णपणे तयारी चालू आहे. आपण बघू शकतात की बऱ्याचशा जो महिला वर्ग आहेत जे महिले सेवेकरी आहेत या ठिकाणी पोळ्या लाटण्याचं काम या ठिकाणी निरंतर चालू आहे. आपण बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणात या महिला सेवेकरी आहेत या सेवेमध्ये मग्न दिसत आहेत. त्याचप्रमाणे ही जी पोळ्या लाटल्यानंतर त्या ठिकाणी आपण बघू शकतात की हा मोठा या ठिकाणी शेगडी लावलेली आहे आणि या शेगडीवर आपण बघू शकता की किती मोठा हा तवा लावलेला आहे आणि या तव्यावर प्रत्येक जी चपाती आहे ही पूर्णपणे भाजल्या जाते आणि ती भाजून झाल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतात की त्या रोटीला हे देशी घी या ठिकाणी लावण्यात येत आहेत. आपण बघू शकतात की कटोरीच्या साहाय्याने हे देशी घी या रोटीला या चपातीला लावण्यात येत आहेत. आपण बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या रोट्या बनून तयार होत आहेत. दर्शकांनो आपण बघू शकतात की या ठिकाणी ज्या भंडाऱ्याची पूर्णपणे तयारी चालू आहेत. आपण बघू शकतात की काही जे महिला सेवेकरी आहेत या ठिकाणी लसूण सोलायचं काम करत आहेत आणि बघू शकतात आपण मोठ्या प्रमाणात महिला सेवेकरी या सेवेला लागलेल्या आहेत. पलीकडे जर बघितलं तर आपण या ठिकाणी काही महिला सेवेकरी आपल्याला बटाटे सोलण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. यावरून आपण अंदाजा घेऊ शकतो की भंडाऱ्याची कशी तयारी या ठिकाणी चालू आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघू शकतात की काही जे भगत आहेत जे संत रामपालजी महाराजांचे जे पुरुष अनुयायी आहेत ते सुद्धा या ठिकाणी सेवेमध्ये मग्न आहेत. ते सुद्धा या ठिकाणी जे वांग्याची भाजी आहे ते कापत आहेत. आपण बघू शकतात किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वांगे या ठिकाणी या टपमध्ये आज साठवलेले दिसत आहेत आणि ही पूर्णपणे आजच्या भंडाऱ्याची पूर्वतयारी यावरून आपण अंदाजा घेऊ शकतो. तर दर्शकांनो आपण बघू शकतात की या ठिकाणी आश्रमामध्ये भंडाऱ्याची सुद्धा व्यवस्था केली गेलेली आहे. आपण बघू शकता की मोठंसं असा हा पंडाल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पार्टिशन केलेलं आहे. आपण बघू शकता की माझ्या उजव्या बाजूला जे भक्तांसाठी या ठिकाणी भंडारागृह बनवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे माझ्या जे डाव्या साईडला जर बघितलं आपण तर या ठिकाणी जे आहे माता भगिनींसाठी सुद्धा या ठिकाणी भंडारागृहाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतात आपण आता प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी आपण या भंडारगृहामध्ये जाऊ आणि काय काय भंडारा या ठिकाणी देण्यात येत आहे या समागमामध्ये त्याची आपण जानकारी या ठिकाणी घेऊयात. दर्शकांनो आपण बघू शकतात की भंडारगृहामध्ये प्रवेश केल्या जे काही येणारे श्रद्धाळू आहेत त्यांना संत रामपालजी महाराजांचे जे सेवेकरी आहेत ते त्यांच्या हातामध्ये स्वच्छ असे जे ताट आहेत त्याचप्रमाणे जे भोजनासाठी जी काही व्यवस्था आहे वाटी असो चमचा असो ग्लास असो हे पूर्णपणे स्वच्छ करून त्यांच्या हातामध्ये देतात आणि येथून ते पुढे भंडारगृहामध्ये जातात आणि तिथे मॅट आथरलेली आहे त्या मॅटवर जाऊन भंडाराचा त्या ठिकाणी आस्वाद घेत असतात. दर्शकांनो आपण बघू शकतात की या ठिकाणी जे वयोवृद्ध श्रद्धाळू आहेत जे भाविक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा भंडाऱ्याची चांगली अशी उत्तम अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. त्यांना सुद्धा टेबल आणि खुर्ची या ठिकाणी देण्यात येत आहेत आणि जागेवर त्यांना सगळं काही या ठिकाणी उपलब्ध होत आहेत.
भंडाऱ्यामध्ये आपण बघू शकतात की त्यांना या ठिकाणी राईस आहे, जो पुलाव सारखा राईस आहे, भाजी आहे, सोयाबीनची भाजी आहे, सलाद आहे, लाडू आहे, त्याचप्रमाणे रायता आहे, पाणी आहे आणि जे काही जेवणामध्ये आहे ते सगळे या ठिकाणी पंचपक्वान या ठिकाणी या लोकांना वाढण्यात येत आहे. तर आपल्याबरोबर एक वयोवृद्ध व्यक्ती जुडलेली आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. सर नमस्कार. नमस्कार. सच आहे. आपलं नाव? माझं नाव रामलाल दास. रामलालजी, आपल्याला भोजनमध्ये या भंडाऱ्यामध्ये काय काय दिले गेले आहे? बघा, चावल राम आहे, लड्डू राम आहे, पालक की सब्जी है, सलाद है, सब कुछ मिला है. भंडारा कसा आहे? अगदी खूप चांगला भंडारा आहे. भंडाराचा स्वाद कसा आहे? एकदम असा स्वाद कुठेच नाही बघत, कुठेच नाही. आणि आपल्याला काही त्रास होतो का? काहीच त्रास नाही याच्यापासून, काहीच त्रास नाही. 3 वेळाही भंडारा केला तरी काही काय त्रास नाही त्याच्यावर. आपल्याला म्हणजे काही शारीरिक काही त्रास आहे का, जेणेकरून आपण टेबल खुर्चीवर बसलेले आहे? हो, माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे. माझे दोन्ही पायाचं कसं रिप्लेसमेंट झालेलं आहे, म्हणून मी याच्यावरती बसलेलो आहे. सर, म्हणजे आश्रमातर्फे आपल्याला म्हणजे खुर्ची आणि टेबलची व्यवस्था केली आहे? सर्व व्यवस्था आश्रमाकडून मिळालेली आहे. काही चार्जेस आहे का? नाही, काही चार्जेस नाही बघा. 1 रुपयाचा चार्जेस नाही इथे कसलाच चार्जेस नाही. धन्यवाद. सच्चा आहे. दर्शकांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की ज्याप्रमाणे जे पुरुष वर्गासाठी जे भंडाऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली होती, त्याचप्रमाणे या ठिकाणी महिलांसाठी सुद्धा भंडाऱ्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण बघू शकता की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला एकत्रित बसून या भंडाऱ्याचा आस्वाद घेऊ शकतात. दर्शकांनो, आपण बघू शकता की या ठिकाणी भंडारगृहामध्ये असा मोठासा असा टेबल मांडण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बादल्या ठेवण्यात आलेल्या आहे. त्या प्रत्येक बादलीमध्ये पक्वान ठेवले घेण्यात आलेलं आहे. यामध्ये सब्जी आहे, चावल आहे, दाल आहे, फुलका आहे, सलाद आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहे. आणि आजच्या भंडाऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं वितरण जे संत रामपालजी महाराजांचे सेवेकरी आहेत या ठिकाणून ते कलेक्ट करतात. आणि आपण समोर बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक आज या भंडाऱ्याचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत आणि मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रसन्नतेने आणि मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी या भंडाऱ्याचा ते ग्रहण करत आहेत. आपण बघू शकता की भंडाऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे. आणि एका टायमाला आपण बघू शकतो की जवळजवळ हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी एकत्रित बसून या भंडाऱ्याचा आस्वाद घेऊ शकतात. तर या ठिकाणी आपण बघू शकतात की संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे, जे सेवेकरी आहेत, या ठिकाणी मोठ्या लगबगीने आणि उत्साहाने सेवा देत आहेत. आपण बघू शकतात की जे काही खरकटे भांडे आहेत त्यांना स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी निरंतर चालू आहेत. येणाऱ्या समागमामध्ये जे समागम चालू आहेत त्या समागमामध्ये जे काही श्रद्धाळू या ठिकाणी भोजनाला येतात, भंडाऱ्याला येतात, त्यांचे जे खरकटे जे ताट आहेत, प्लेट आहेत, ते त्यांच्याकडे स्वतः ते घेतात आणि या 7 ते 8 टपमधून त्या पाण्यामधून पाणी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये लिक्विड वॉश करण्यासाठी जे काही पावडर टाकलेली आहे, लिक्विड सोप टाकलेलं आहे आणि त्या प्रत्येक पात्रामध्ये, या प्रत्येक पॉटमधून ते भांडं जातं. असे 7 ते 8 या ठिकाणी भांडे लावलेले आहेत. त्या भांड्यामधून ते ताट पूर्णपणे स्वच्छ होतं आणि स्वच्छ करून ते कापडाने पुसून अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काळजी घेतली जाते स्वच्छतेची. आपण बघू शकतात आणि पूर्णपणे स्वच्छ ताट हे येणाऱ्या ज्या श्रद्धाळूसाठी रेडी झालेलं दिसतं आपल्याला. तर दर्शकांनो, या ठिकाणी आपल्याबरोबर संत रामपालजी महाराजांचे काही शिष्य जुडलेले आहेत आणि या पूर्ण भंडारगृहाची जी सेवा या ठिकाणी ते बघत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात की हा जो भंडाराचा कार्यक्रम आहे हे कशा प्रकारे या ठिकाणी कार्यान्वित होत आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव? मी राजेंद्र दास. सर, या भंडारगृहामध्ये जी काही आज सेवा चालू आहे ती आपण कशा प्रकारे मॅनेज करत आहात? या भंडारगृहामध्ये जी सेवा आहे याच्यात जे तयार केलेले पदार्थ आहेत, आमचे 8 ते 10 पदार्थ इथे तयार केलेले आहेत, जे की पूर्ण शुद्ध देशी तुपामध्ये हे पूर्ण व्यवस्था केलेली आहे. याच्यामध्ये फुलकाराम, जे की आपण त्याला चपाती म्हणतो, पोळी म्हणतो, त्याच्यानंतर लड्डूराम, जे शुद्ध देशी तुपापासून तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं 2 प्रकारच्या भाज्या आहेत, भात आहे आणि जलरामची सेवा आहे. ह्या सेवेसाठी महाराष्ट्रभरातून जे सेवेदार आहेत आम्ही इथं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या सेवा डिव्हाइड करून दिलेल्या आहेत वितरणासाठी. आणि ह्या वितरणासाठी पूर्ण महाराष्ट्रभरातून कमीत कमी 1,500 सेवेदार हे आयटमसाठी, म्हणजे जे पदार्थ आहेत त्यांना वाटपसाठी ते ठेवलेले आहेत. त्या कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू आणि गोवा ह्या राज्यातून पण इथं सेवेदार आलेले आहेत परमात्म्याच्या दयाने. आणि ही सेवा सुचारू करण्यासाठी सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पदार्थांसाठी वाटून दिलेल्या ह्या लाईन्स आहेत. बरोबर. तर एका टायमाला या ठिकाणी साधारणतः किती श्रद्धाळू या ठिकाणी भोजन घेऊ शकतात? एका ठिकाणी या पंडालमध्ये एका वेळेस कमीत कमी 10,000 ते 15,000 श्रद्धाळू इथे भंडारा करू शकतात, जेवून जाऊ शकतात. आणि हे दिवस रात्र 24 घंटे ही अविरत सेवा चालू आहे सध्या इथे.
मला हे विचारायचं आहे की येणारे जे भाविक आहे या ठिकाणी श्रद्धाळू या ठिकाणी भंडाऱ्यासाठी येतात, तर त्यांच्यासाठी जी व्यवस्था आहे त्यांच्याकडनं काही शुल्क घेण्यात येते का? नाही, कोणत्याही प्रकारचं परमात्मा सद्गुरू रामपालजी महाराजांच्या दयेने इथं 1 रुपयाही शुल्क घेत नाही आणि सगळ्यांना निःशुल्क हा भंडारा आहे आणि 24 घंटे अविरत सेवा चालू असते. चाय राम, बिस्किट राम, त्याच्यानंतर पूर्ण जे शुद्ध तुपाने तयार केलेले अन्नपदार्थ आहेत हे इथं 24 घंटे सेवा सुरू असते अविरत. मला हे विचारायचं आहे की आज हा महासमागम आहे, या महासमागमामध्ये जे काही श्रद्धाळू येणार आहेत त्यांची संख्या आपण काही अशी जजमेंट घेतली की अमुक अमुक एवढी संख्या येईल आणि त्या संख्येसाठी तुम्ही नियोजन केलेलं आहे? हा नियोजन परमात्मा अगोदर झालेलं असतं, कारण काय प्रत्येक 2-2 महिन्यांनी किंवा 3-3 महिने हा कार्यक्रम आमचा चालू असतो परमात्मा दयाने. आणि या भंडाऱ्याचा अंदाज पहिला एक आलेला असतो आम्हाला. कमीत कमी एका वेळेस 5 ते 6 लाख इथे भाविक येतात आणि 24 घंटे त्यांना अविरत ही भंडाऱ्याची सेवा चालू असते. म्हणजे मोठ्या संख्येने श्रद्धाळू या ठिकाणी भंडाऱ्यासाठी येतात. आणि हे असे साहेब भगत साहेब असे जे आमचे हे सत्संग आहेत ना, हे देशामध्ये आपल्या 12 ठिकाणी आहे आणि बाहेरच्या देशात नेपाळमध्ये पण ही सेवा चालू आहे. असे टोटल 13 आश्रमामध्ये ही सेवा चालू असते कंटिन्यू. धन्यवाद सर. साहेब तर दर्शकांना आपण बघितलं की या ठिकाणी संत रामपालजी महाराजांचे जे शिष्य आहेत हे किती मोठ्या संख्येने या ठिकाणी सेवेसाठी उपलब्ध आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरामधून ते आलेले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याचे त्या ठिकाणी या ठिकाणी जे सेवेदार आहेत, जिल्हा सेवेदार असे त्यांच्या गळ्यामध्ये आय कार्ड लावलेले आहेत. आणि ह्या सगळ्या जे भंडाऱ्याची जी व्यवस्था किती चांगल्या प्रकारे आणि उत्कृष्ट प्रकारे ते बघत आहेत हे आपण या ठिकाणी बघितलं. आणि जे येणारे भाविक आहेत, जे श्रद्धाळू आहेत, या ठिकाणी जेव्हा भंडाऱ्यासाठी येतात आणि ज्या भंडाऱ्याचा आस्वाद घेतात तर त्यांच्या चेहऱ्यावर कुठे ना कुठे एक समाधान, एक प्रसन्नता उमटून येते. दर्शकांनो, आपण आता या पंडालमध्ये एंट्री केलेली आहे. आपण बघू शकतात की या ठिकाणी जे सेवेकरी आहेत, त्याचप्रमाणे जे श्रद्धाळू आहेत, जे भाविक आहेत, या समागमासाठी त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. त्यांची राहण्याची आणि झोपण्याची व्यवस्था या पंडालमध्ये करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतात की किती मोठा हा पंडाल या ठिकाणी विस्तारलेला आहे आणि महिलांसाठी एक वेगळी सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पार्टिशन करण्यात आलेलं आहे आणि महिला एका साईडला आहेत. आपण बघू शकतात त्यांची ही सोय या ठिकाणी राहण्याची, बसण्याची, झोपण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. तर दर्शकांनो, आता आपण मुख्य पंडालमध्ये आहोत आणि आपण बघू शकतात की या ठिकाणी दरबार साहेबाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आपण बघू शकता की किती मोठा दरबार साहेब या ठिकाणी सजवलेला आहे. आपण बघू शकतात आणि या ठिकाणी 2 अशा बेदींची सुद्धा रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. आपण बघू शकतात एका साईडला जे महिलांसाठी अशी वेगळी बेदी या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे पुरुषांसाठी अशी वेगळी या ठिकाणी पूजेसाठी बेदी निर्माण करण्यात आलेली आहे. आणि 3 दिवस अखंड पाठाचं या ठिकाणी पठण होत आहे. आपण बघू शकतात की कशा प्रकारे संत गरीबदासजीचे महाराजांची जी अमृतवाणी आहे त्या अमृतवाणीचा अखंड पठण या ठिकाणी निरंतर 3 दिवसीय चालू राहणार आहे. आपण बघू शकतात की या ठिकाणी प्रणामस्थळ सुद्धा आहे. जे काही श्रद्धाळू, जे भाविक या ठिकाणी येतात ते मोठ्या श्रद्धेने आपल्या गुरु महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतात की काही महिला श्रद्धाळू सुद्धा या ठिकाणी आपल्या गुरूंप्रती आपल्या जी श्रद्धा आहे, जी पूजेची भावना आहे हे व्यक्त करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. तर दर्शकांनो, एसएनईच्या टीमने आपल्याला पूर्ण जो आश्रमाचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न केला. या समागमामध्ये जे काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत, भंडारा असो, मुख्य पंडाल असो, त्याचप्रमाणे दरबार साहेब असो, या सगळ्या गोष्टींची प्रचिती आपल्याला दाखवण्याचा एसएन न्यूजने पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आपण बघू शकतात की जे श्रद्धाळू या ठिकाणी समागमासाठी आले आणि ज्या वातावरणामध्ये या ठिकाणी ते सहभाग झालेले आहेत तर त्याच्यामधून एक आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी कुठे ना कुठे दिसून येते. आपण जर बघितलं तर जे प्रत्येक जो श्रद्धाळू आहे त्याच्या मनामध्ये एक श्रद्धा होती, आपल्या परमेश्वराबद्दल एक प्रेम होतं, आपुलकी होती आणि कुठे ना कुठे त्याला समाधान होतं. ज्यांनी जेव्हा भंडाऱ्याचा आस्वाद घेतला त्यानंतर त्याला असं वाटत होतं की हा भंडारा म्हणजे साक्षात हा सतलोकामधून उतरलेला भंडारा आहे, असा त्याच्या मनामध्ये कुठे ना कुठे भाव निर्माण होत होता. या सगळ्या गोष्टींचं कव्हरेज दाखवण्याचा एसएन न्यूजने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर पुढच्या प्रोग्रामसाठी सुद्धा आपण आपल्याबरोबर जोडून राहा, बघत राहा एसएन न्यूज महाराष्ट्र.